घायवळला परवाना देण्यासाठी राम शिंदेंचा दबाव होता। आमदार रोहित पवार यांनी हा गंभीर आरोप केलाय। राम शिंदेंच्या सांगण्यावरून परवाना दिला असावा असं रोहित पवारांनी म्हटलंय। गुंडांना शस्त्र परवाने देण्यासाठी सरकारनं काउंटर सुरू करावेत अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या शब्दात टीका केलेली आहे। निलेश गायवाळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत। त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा, नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा आणि त्या अनुषंगाने सचिन गायवाळ जो मोक्यात सुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजते, त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला। सरकारनं आता जागोजागी काउंटर लावले पाहिजेत आणि गुन्हेगारांना या ठिकाणी शस्त्र परवाना मिळण्यासाठी गृह राज्यमंत्र्यांची नियुक्ती केलेली आहे। गुन्हेगारांना शस्त्र परवाना देताना कुठेही अडचण येणार नाही आणि त्यांची गुन्हेगारी बिनधास्तपणे त्यांचा व्याप वाढवता येईल। गुंडांना पूर्णतः संरक्षण मिळेल, आत्मसंरक्षणासाठी शस्त्र मिळेल, यासाठी या योगेश कदम नावाच्या गृहमंत्र्यांची परमनंट नियुक्ती करावी आणि गुन्हेगारांना तुझंच एवढंच काम आहे हे सांगावं की बाबा तू एवढंच काम कर। बघा, एखाद्या चुकून एवढा मोठा राज्याचा कारभार करताना त्यांच्याकडे आलेले अपील त्यांना त्यावेळेला योग्य वाटलं असेल तर तो ते निर्णय घेतला असेल, परंतु याचा सगळं स्पष्टीकरण योगेश कदम स्वतः देतील ना। म्हणून कोणी आरोप केला आणि गृहमंत्र्याला डायरेक्ट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे योग्य नाहीये। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या प्रकरणासंदर्भात बोलणार आहोत। पंकज दळवी आपल्यासोबत आहेत। पंकज, खरं तर हे सगळं जे प्रकरण आहे ते आपल्या समोर आहे। विरोधक काय आरोप करतायत, सत्ताधाऱ्यांचं काय स्पष्टीकरण आहे, स्वतः योगेश कदमांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे। मात्र आता या सगळ्याच्या पुढे जाऊन अनिल परब आता आक्रमक होणार आहेत, ते सुद्धा थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत आहेत। काय नेमकं या प्रकरणात घडतंय आणि अनिल परब आता नवे काय आरोप करू शकतात? या वादाचा हा तिसरा अध्याय सुरू होतोय। पहिलं सावली बारच्या निमित्तानं झाला, त्याच्यानंतर रामदास कदम यांनी अनिल परबांवरती आरोप केले, ठाकरेंवरती आरोप केले, बाळासाहेबांच्या मृत्यूबाबतचे आरोप झाले आणि त्याच्यानंतर आता योगेश कदम यांचा विषय समोर आला। त्यामुळे तिसरा अध्याय असं पण म्हणू शकतो। योगेश कदम यांनी सांगितले कुठल्याही नियमबाह्य पद्धतीने किंवा नियम डावलून आम्ही हा परवाना दिलेला नाहीये। त्याच्यामध्ये त्यांनी जो रिमार्क दिला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की विहित नमुन्यानुसार जे आहे ते परवाना देण्यात यावे। विहित नमुना म्हणजे जे प्रोसिजर आहे ते फॉलो करून सर्व तपासण्या करून देण्यात यावे अशा सूचना दिल्याचं योगेश कदमांनी म्हटलं। अर्थात काही वेळातच अनिल परब या विषयावरती पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते नक्की पुढचे त्यांचे आरोप काय आहेत ही भूमिका मांडणार आहे। आपण विक्रांत बघितलंच की आतापर्यंत काँग्रेस असेल किंवा इतर विरोधी पक्षांकडून सातत्यानं या विषयांवरती टीका केली जाते। या विषय काल रात्रीपासून प्रचंड चर्चेत आहे। योगेश कदम यांनी प्रत्यक्ष प्रतिक्रिया देणं टाळलं असलं तरी एक्सपोजच्या माध्यमातून त्यांनी या विषयावरती प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे आता हा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला जो आहे तो चालू होईल। अनिल परब प्रेस घेत आहेत, त्यांचं जी माहिती मला मिळते त्याच्यानुसार पहिलं टार्गेट त्यांचं जे आहे ते योगेश कदम त्यांनी दिलेला परवाना आणि त्याच्यासाठी घडलेली प्रक्रिया हा पहिला विषय आणि त्याच्यानंतर रामदास कदम यांनी केलेली विधानं, CBI चौकशीची मागणी, नार्को टेस्टची मागणी, त्याच्यानंतर पुढची जी काही कायदेशीर प्रक्रिया याबाबतचा विषय असेल, हे सगळे प्रमुख विषय आहेत। मात्र कदम विरुद्ध परब या वादाचा तिसरा अध्याय जो आहे तो आज सुरू होऊ शकतो, पण अनिल परब काही वेळातच प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत। प्रमुख विषय तोच आहे योगेश कदम आणि दिलेला परवाना। बरं, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता कदम विरुद्ध परब या तिसऱ्या अध्यायामध्ये आणखी नवं काय पाहायला मिळतं, नवे कोणते आरोप प्रत्यारोप होतात त्याकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।